कालांतराने होत आहे। याआधी या जिल्ह्याच्या ज्या इतर निवडणुका होत्या, नगरपालिका निवडणूक पार पडलेली आहे आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1 चा पक्ष या जिल्ह्यामध्ये राहील। काही ठिकाणी आम्ही आघाडीत आहोत, युतीमध्ये आहोत आणि काही ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे या ठिकाणी लढत आहोत। मला विश्वास आहे की निलंगा नगर परिषद निवडणुकी आमचे उमेदवार अमित देशमुख हे निश्चितपणे निवडून येतील आणि ज्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजाला माननीय अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आधार दिलेला आहे आणि त्यांना संरक्षण देण्याची भूमिका नेहमीची राहिलेली आहे। मला विश्वास आहे की अल्पसंख्याक समाज आज खास करून अल्पसंख्याक दिन पण आहे आणि निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहील आणि या माध्यमातून ज्या निलंगा शहराचा विकास निश्चितपणे आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या ज्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे नगरपालिकेचं नेतृत्व चालू आहे त्याला या निलंगा शहराची जनता कंटाळलेली आहे आणि बदल हा निश्चितपणे येत्या 20 डिसेंबरला होणारच आहे आणि मतदानातून निलंगा शहराची जनता निश्चितपणे हा बदल घडवून आणणार आहे आणि तो बदल म्हणजे आपले अखिल देशमुख निश्चितपणे नगराध्यक्ष पदावर आपल्याला दिसतील आणि त्याचबरोबर नगरसेवक पदाचे इतर उमेदवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील याचा मला या ठिकाणी विश्वास आहे।